हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत, त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच। The teacher said to the students, "You can ask me any questions that you have." The teacher told the students that they could ask any questions that they had. The teacher told the students that you can ask me any questions that you have. The teacher told the students that they can ask me any questions that they have. The teacher told the students that they could ask her any questions that they have. Select the option that expresses the given sentence in reported speech. तर काय येईल करेक्ट आन्सर? तर डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये होताना सिंपल प्रेझेंट असेल तर इनडायरेक्टमध्ये सिंपल पास्ट होते, अँड डायरेक्टमध्ये सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट होताना होते पास्ट परफेक्ट। डायरेक्टमध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर इनडायरेक्टमध्ये होईल सिंपल पास्ट, डायरेक्टमध्ये सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्टमध्ये होईल पास्ट परफेक्ट। डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना कॅनचं कूड होते, हॅवचं हॅड होते। कूड हॅड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर ऑप्शन बी मध्ये कॅन आहे, ऑप्शन बी एलिमिनेट झालं। सी मध्ये सुद्धा कॅन आहे, सी सुद्धा एलिमिनेट झालं। ऑप्शन ए अँड ऑप्शन डी मध्ये कूड आहे, पण ऑप्शन डी मध्ये आहे हॅव, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं। आपल्याला पाहिजे कूड आणि हॅड, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना कॅनचं कूड होते, हॅवचं हॅड होते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। Select the segment that contains a spelling error in the given sentence. If there is no error, select no error. The telephone has long served as a source of suspense and possibility in fiction. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? The telephone has long served as a source of suspense and possibility in fiction. काय करेक्ट आन्सर? तर सस्पेन्सची स्पेलिंग काय आहे? SUSPENCE का SE? तर सस्पेन्स SE असते। क्वेश्चनमध्ये सस्पेन्सची स्पेलिंग रॉंग दिलेली आहे, त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। या पार्टमध्ये एरर आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक। शी वॉज क्वाइट डॅश when she came to know that she had not scored well in the mathematics test. Depressed, angry, delicious, cheerful. तर मोरोजचं करेक्ट सिनोनिम ओळखायचा आहे। शी वॉज क्वाइट डॅश वेन शी केम टू नो दॅट शी हॅड नॉट स्कोर्ड वेल इन दी मॅथेमॅटिक्स टेस्ट। तर मॅथ्समध्ये कमी स्कोर आल्यावर ती अँग्री होईल, डिलिशियस होईल, चिअरफुल होईल की डिप्रेस्ड होईल? काय येईल मोरोजचं सिनोनिम? तर मोरोस म्हणजे खिन्न होणे, उदास होणे, दुःखी होणे, डिप्रेस होणे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। शी वॉज क्वाइट डिप्रेस्ड वेन शी केम टू नो दॅट शी हॅड नॉट स्कोर्ड वेल इन दी मॅथेमॅटिक्स टेस्ट। ठीक आहे, मोरोसचं सिनोनिम येईल डिप्रेस्ड। नेक्स्ट क्वेश्चन। नायदर ऑफ द गर्ल्स डॅश ऑनेस्ट आर इज हॅव वेअर। नायदर ऑफ द गर्ल्स डॅश ऑनेस्ट। तर नायदर ऑफचा रूल काय आहे? तर जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ असते तेव्हा त्यांच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते, एकवचनी क्रियापद येते। वेअर, हॅव, आर एलिमिनेट होतील, इज येईल तुमचं करेक्ट आन्सर। नायदर ऑफ द गर्ल्स इज ऑनेस्ट। जेव्हा सेंटेन्समध्ये नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ असते तेव्हा त्यांच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस। मॅडम पद्मा इज डायरेक्टिंग आवर ॲन्युअल प्ले दिस इयर। तर आपण पाहिलं होतं व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही। आपल्या सेंटेन्समध्ये डायरेक्टिंग आले, वर्बचं ING फॉर्म आले, चेंज कशात होईल? तर जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये VING आलेलं असते, वर्बचं ING फॉर्म आलेलं असते, तेव्हा पॅसिव्हमध्ये ते चेंज होते बीइंग प्लस V3 मध्ये, वर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये। वर्बचं थर्ड फॉर्म येईल डायरेक्टेड। बीइंग डायरेक्टेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर बी डायरेक्टेड एलिमिनेट झालं, हॅज बीन डायरेक्टेड एलिमिनेट झालं, इज डायरेक्टिंग एलिमिनेट झालं, बीइंग डायरेक्टेड आहे ऑप्शन बी मध्ये, सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। आवर ॲन्युअल प्ले इज बीइंग डायरेक्टेड बाय मॅडम पद्मा दिस इयर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स। ॲक्टिव्हमध्ये VING येते, वर्बचं ING फॉर्म येते, तेव्हा पॅसिव्हमध्ये बीइंग प्लस V3 येते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ लॅसिट्यूड, ॲप्टिट्यूड, कॅपॅसिटी, विवासिटी, मॅग्निट्यूड।
काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ लॅसिट्यूड? तर लॅसिट्यूड म्हणजे आळशीपणा, सुस्ती, डलनेस, लिथर्जी, देन इंडोलन्स. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर ॲप्टिट्यूड म्हणजे योग्यता, क्षमता, कॅपॅसिटी. मॅग्निट्यूडचा अर्थ असतो महत्त्व, इम्पॉर्टन्स. व्हॉट इज विवासिटी? उत्साहीपणा, आनंदी. सो लॅसिट्यूडचा अँटोनिम येईल विवासिटी, ऑप्शन सी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been divided into two parts. One of them may contain an error. Select the part that contains the error from the given options. If you don't find any error, mark no error as your answer. When we saw them, we had the shock of their life. PCMC क्लर्क 2023 चा क्वेश्चन आहे. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? When we saw them, we had the shock of their life. फ्रेजचा क्वेश्चन आहे. तर शॉक्ड ऑफ येईल की शॉक्ड ॲट येईल? काय असते फ्रेज? तर शॉक्ड ॲट असते. वी हॅड दी शॉक्ड ॲट देअर लाईफ येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. शॉक्ड ऑफ न येता शॉक्ड ॲट यायला पाहिजे होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. द सन रायझेस इन डॅश ईस्ट. ए एन दी नो आर्टिकल. तर कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? द सन रायझेस इन डॅश ईस्ट. तर आर्टिकलच्या रूल्समध्ये आपण पाहिलं होतं दिशा, नद्या, समुद्र, देन पर्वतरांगा, देन फेमस बुक्स, धर्मग्रंथ, जगातील एकमेव गोष्टी यांच्या नावांपूर्वी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी सन रायझेस इन दी ईस्ट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. दिशा, नद्या, समुद्र, पर्वतरांगा, बुक्स, धर्मग्रंथ यांच्या आधी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. दी सन, दी मून, दी अर्थ, दी ईस्ट, दी वेस्ट, दी रामायणा, दी बायबल, त्यानंतर दी ताजमहल, दी गंगा, दी हिमालयाज यांच्यापूर्वी दी हे आर्टिकल येते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर दी अंडरलाइंड ग्रुप ऑफ वर्ड्स. माय सिस्टर इज डूइंग BA ऑनर्स इन दी सब्जेक्ट्स विच इज रिलेटेड टू दी स्टडी ऑफ ह्यूमन माइंड. PCMC क्लर्क 2023. Psychology, physiology, anthropology, theology. My sister is doing BA honors in the subject which is related to the study of human mind. तर या अंडरलाइन पार्टसाठी तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे. दी स्टडी ऑफ ह्युमन माइंड. तर काय म्हणतात याला? तर सायकोलॉजी येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. फिजिओलॉजी काय असते? तर स्टडी ऑफ ह्युमन बॉडी फंक्शन. अँथ्रोपोलॉजी काय असते? स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ ह्यूमन बीइंग्स. ठीक आहे. थिओलॉजी स्टडी ऑफ रिलिजन. ठीक आहे. अँड सायकोलॉजी स्टडी ऑफ ह्यूमन माइंड. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate option that can substitute the underlined part in the given proverb. If there is no need to substitute it, select no substitution required. Absence makes the heart grow fonder. PCMC क्लर्क 2023. Loser, no substitution required, sadder, aloof. Absence makes the heart grow fonder. Absence ने प्रेम वाढते, अनुपस्थितीने प्रेम जिव्हाळा वाढतो. तर हे प्रोवर्ब ही म्हण करेक्ट आहे. सो नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲब्सेन्स मेक्स दी हार्ट ग्रो फॉन्डर ही करेक्ट प्रोवर्ब आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज दी करेक्ट आर्टिकल. आय फील ए पेन इन डॅश स्टमक. ए एन दी नो आर्टिकल. आय फील ए पेन इन डॅश स्टमक. तर कोणता आर्टिकलचा रूल येईल? व्हॉट इज स्टमक? स्टमक का आहे? बॉडी पार्ट आहे आणि बॉडी पार्ट्सच्या नावांपूर्वी दी वापरतात. दी स्टमक, दी आय, दी लेग, दी हेड, दी हँड. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बॉडी पार्ट्स पूर्वी दी हे आर्टिकल येते. ठीक आहे. आय फील ए पेन इन दी स्टमक. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ माउंटन्स. चेन, बंच, रो, फ्लीट. कलेक्टिव्ह नाऊनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ माउंटन्स. तर कालच्या व्हिडिओत आपण सर्व कलेक्टिव्ह नाउन्स पाहिली होती. फ्लीट काय असते? जहाजांचा ताफा. ए फ्लीट ऑफ शिप. बंच कशासाठी वापरतात? ए बंच ऑफ कीज, ए बंच ऑफ ग्रेप्स, ए बंच ऑफ बनानाज. ए चेन ऑफ माउंटन्स. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. बर्ड्ससाठी काय असते? पक्ष्यांचा थवा. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स. an army of soldiers, a jury of judges, a committee of members, a gang of robbers. लुटारूंची टोळी.
त्यानंतर माशांसाठी ए शोल ऑफ फिश, माशांचा समूह. क्लस्टर कशासाठी वापरतात? क्लस्टर ऑफ फ्रूट, फ्लॉवर्स, स्टार्स, ताऱ्यांचा पुंजका. गाई गुरांचा कळप, ए हार्ड ऑफ केटल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. ही सेड दॅट ही हॅड बॉट दॅट बुक अँड दॅट ही वुड स्टडी इट थरोली. PCMC क्लर्क 2023. इनडायरेक्ट स्पीच दिलाय, डायरेक्ट स्पीच ओळखायचं आहे. तर आपण पाहिलं होतं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना सिम्पल प्रेझेंटचं होते सिम्पल पास्ट, सिम्पल पास्टचं होते पास्ट परफेक्ट, म्हणजेच V1चं होते V2 अँड V2 असेल तर हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट. तर आपल्याला इनडायरेक्ट सेंटेन्स दिले, करायचं आहे डायरेक्ट, त्यामुळे आपल्याला इथे रिव्हर्स जायचं आहे. इनडायरेक्टचं सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे? तर इथे हॅड प्लस V3 आले, हॅड बॉट, म्हणजे हे आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, त्यामुळे हे डायरेक्टमध्ये कोणतं असेल? सिम्पल पास्ट असेल, V2 असेल. तर ऑप्शन्समध्ये V2चं सिम्पल पास्टचं सेंटेन्स कोणतं आहे ते चेक करा. तर ऑप्शन डीमध्ये हॅड बॉट आले, ऑप्शन डी एलिमिनेट झालं. त्यानंतर इनडायरेक्टमध्ये वूड कधी येते? तर जेव्हा डायरेक्टमध्ये विल असते. ऑप्शन बीमध्ये वूड आले, सो ऑप्शन बी एलिमिनेट झालं. ऑप्शन सीमध्ये आले विल बी स्टडिंग, सो ऑप्शन सी सुद्धा येणार नाही. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव बॉट आले ऑप्शन एमध्ये, सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट डायरेक्ट स्पीच. विलचं वूड झाले आणि हॅव बॉटचं हॅड बॉट झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव डॅश शुगर, मच मेनी व्हेरी लार्ज. आय हॅव डॅश शुगर. तर कोणता ॲडजेक्टिव्ह येईल इथे? तर शुगर काय आहे? शुगर संख्येत मोजता येते का? तर नाही. शुगर हे आहे अनकाउंटेबल नाउन. शुगर, वॉटर, मिल्क ही आहेत अनकाउंटेबल नाउन्स. अँड अनकाउंटेबल नाउन्सच्या आधी मचचा वापर करतात. मच म्हणजे खूप, पुष्कळ. अँड काउंटेबल नाउन्स पूर्वी मेनीचा यूज करतात. काउंटेबल नाउन्स मेनी, अनकाउंटेबल नाउन्स मच. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय हॅव मच शुगर. संख्येत मोजता येणाऱ्या नामांपूर्वी येते मेनी आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी येते मच. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर फ्रेज ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. ऑटोक्रॅसी, डेमोक्रॅसी, अनार्की, ॲरिस्टोक्रॅसी. ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. अराजकता, गोंधळ. काय म्हणतात याला? अनार्की. ऑप्शन सी. अनार्की म्हणजे अराजकता, डिसऑर्डर, गोंधळ, मेस. ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. ठीक आहे. व्हॉट इज ऑटोक्रॅसी? गव्हर्नमेंट बाय दी वन पर्सन, हुकुमशाही. डेमोक्रॅसी, लोकशाही, गव्हर्नमेंट बाय दी पीपल. ॲरिस्टोक्रॅसी, दी गव्हर्नमेंट बाय दी नोबल्स. ठीक आहे. सर्व टर्म्स इम्पॉर्टंट आहे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए सबस्टिट्यूट फॉर दी अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड्स. The central region of India has forest with trees which shed their leaves once every year. PCMC क्लर्क 2023. तर काय म्हणतात याला? ट्रीज विच शेड देअर लिव्स वन्स एव्हरी इयर. ॲन्युअल ट्रीज, डेसिड्युअस ट्रीज, टॉपिकल ट्रीज, पेरेनियल ट्रीज. ट्रीज विच शेड देअर लिव्स वन्स एव्हरी इयर. ज्या झाडांची पाने वर्षातून एकदा झडतात, गळतात. पानझडी झाडे काय म्हणतात त्यांना? तर यांना म्हणतात डेसिड्युअस ट्रीज. ऑप्शन बी. ट्रॉपिकल ट्रीज म्हणजे उष्णकटिबंधीय झाडं. पेरेनियल ट्रीज बारमाही झाडे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज दी व्हॉइस. शी इज सिंगिंग ए सॉन्ग. ए सॉन्ग इज संग बाय हर. ए सॉन्ग इज बीइंग सिंग बाय हर. ए सॉन्ग इज बीइंग संग बाय हर. ए सॉन्ग वॉज बीइंग संग बाय हर. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. शी इज सिंगिंग ए सॉन्ग. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं जेव्हा ॲक्टिव्हमध्ये वर्ब्सचं ING फॉर्म असते, VING असते, तेव्हा पॅसिव्हमध्ये काय येते? तर बीइंग प्लस V3 येते. सो बीइंग संग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. ऑप्शन एमध्ये आहे इज संग, एलिमिनेट झालं. ऑप्शन बी इज बीइंग सिंग, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये आहे बीइंग संग, ऑप्शन डी मध्ये सुद्धा आहे बीइंग संग. तर काय करेक्ट आन्सर? तर आपण पाहिलं होतं व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. ऑप्शन डी मध्ये वॉच झाले. सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए सॉन्ग इज बीइंग संग बाय हर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही आणि VINGचं पॅसिव्हमध्ये होते बीइंग प्लस V3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट सेंटेन्स इन विच करेक्ट फ्रेझल वर्ब इज यूज्ड.
PCMC क्लर्क 2023. The children had to pick up from the school as their bus was broke down. Then the children had to be picked up from the school as their bus broke off. The children had to be picked up from the school as their bus broke out. The children had to be picked up from the school as their bus broke up. Broke down, broke off, broke out, broke up. तर यापैकी कोणती आहे करेक्ट फ्रेजल वर्ब? तर ब्रेकअप म्हणजे तुटणे, ब्रेकआउट फुटणे, ब्रेक ऑफ म्हणजे पण तुटणे. ब्रेकडाऊनचा अर्थ काय असतो? एखादी मशीन बंद पडणे, गाडी बंद पडणे. ब्रोक डाऊन. सो बससाठी येईल तुमचं ब्रोक डाऊन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. द चिल्ड्रन हॅड टू पिक अप फ्रॉम द स्कूल ॲज देअर बस वॉज ब्रोक डाऊन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्लुटोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द रिच, गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, गव्हर्नमेंट बाय द पीपल. प्लुटोक्रॅसी तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. अनार्की, ऑटोक्रॅसी, डेमोक्रॅसी, ॲरिस्टोक्रॅसी. तर प्लुटोक्रॅसी काय असते? धनिकशाही, श्रीमंतांचे सरकार. गव्हर्नमेंट बाय द रिच. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स काय असते? ॲरिस्टोक्रॅसी. गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स नोकरशाही, ब्युरोक्रॅसी. गव्हर्नमेंट बाय द पीपल लोकशाही, डेमोक्रॅसी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option that can substitute the underlined part in the given proverb. If there is no need to substitute it, select no substitution required. Birds of a color flock together. तर काय करेक्ट प्रोवर्ब आहे? बर्ड्स ऑफ ए कलर फ्लॉक टुगेदर आहे का? तर या प्रोवर्ब्स, फ्रेजेस, इडियम्स या तुम्हाला जशाच्या तशा पाठच पाहिजेत. बर्ड्स ऑफ ए कलर फ्लॉक टुगेदर आहे का? तर इथे कलर न येता फेदर यायला पाहिजे. बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लॉक टुगेदर असं प्रोवर्ब आहे. बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लॉक टुगेदर या प्रोवर्बचा अर्थ असतो पीपल हॅव्हिंग सिमिलर इंटरेस्ट, सिमिलर कॅरेक्टर, सिमिलर टाईप, सिमिलर पर्सनॅलिटी विल बी फाउंड टुगेदर. एकत्र असतात. सेम स्वभावाची, सेम इंटरेस्टची लोक एकत्र असतात. सेम पर्सनॅलिटी, सेम इंटरेस्ट, सिमिलर कॅरेक्टरची माणसं एकत्र भेटतात. बर्ड्स ऑफ ए फेदर फ्लॉक टुगेदर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.